बातली कथित मद्य घोटाळ्याचे मास्टरमाइंड अरविंद केजरीवाल आहे हा दावा ईडीकडून करण्यात आलाय। तर अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर कोर्टात सुनावणी ही सुरू आहे। त्यावेळेस पीएमएलए कोर्टात ईडीकडून युक्तिवाद झालाय। दरम्यान अधिकच्या चौकशीसाठी केजरीवालांच्या 10 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी देखील करण्यात आली। या घोटाळ्यातून केजरीवालांनी 600 कोटी कमावला असा आरोप आता ईडीकडून केला जातोय। 600 कोटी केजरीवालांनी कमवलेले असा आरोप यावेळेस करण्यात आलाय आणि केजरीवालांच्या अटकेवरती पीएमएलए कोर्टामध्ये सुनावणी देखील झालेली आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि आता 10 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली जाते। या संदर्भात नेमकं काय घडलेलं आहे सविस्तर? शेजल, मागच्या अर्ध्या तासापासून ईडीकडून युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे पीएमएलए कोर्टामध्ये। अरविंद केजरीवाल यांची अटक कशी बरोबर आहे हे ईडीकडून पटवून दिले जात आहे। हे सगळं देताना ईडीकडून मागचे रेफरन्सेस जे आहेत ते दिले जात आहेत। ईडीनं आता युक्तिवाद दरम्यान हा मुद्दा मांडलेला आहे की दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आणि या सगळ्या दिल्ली दारू घोटाळ्यामध्ये साऊथची लॉबी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काम करत होती। त्याचा रेफरन्स जो आहे तो के कविता यांच्याकडे होता आणि त्यांना देखील काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली आहे। ही सगळी गणितं बघता या सगळ्याचे मुख्य सूत्रधार जे आहेत ते अरविंद केजरीवाल आहेत। अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ईडीकडून केला गेलेला आहे। विजय नायर खरं तर या सगळ्या संदर्भात त्यांना पहिली अटक केली गेली होती आणि त्या विजय नायर यांनीच केजरीवालांचं नाव घेतलं होतं असा देखील एक ईडीनं मुद्दा मांडलेला आहे आणि विजय नायर जो आहे तो केजरीवाल यांच्यासाठीच काम करत होता अशा पद्धतीचा देखील एक आरोप जो आहे तो या युक्तिवादादरम्यान ईडीकडनं केला गेलेला आहे। ही सगळी पॉलिसी जी आहे म्हणजे दिल्ली लिकर स्कॅमची जी पॉलिसी आहे ती अरविंद केजरीवाल यांनीच केली होती, कारण केजरीवाल हे या सगळ्या संदर्भातील मुख्य सूत्रधार आहेत। अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो ईडीकडून केला जात आहे। आमच्याकडे काही पुरावे सध्या आहेत, म्हणजे सगळेच पुरावे आहेत, पण या सगळ्या पुराव्यांची तोड म्हणजे आपण ठिपक्या टिपक्याने आम्हाला सगळं जोडायचं आहे। जवळपास अर्धे ठिपके आम्ही जोडलेले आहेत, पण बाकीचे जोडायचे आहेत। या सगळ्यासाठी आम्हाला अरविंद केजरीवाल यांच्या कोठडीची गरज आहे आणि ती कोठडी आम्हाला 10 दिवसांची देण्यात यावी हा मुख्य युक्तिवाद। निश्चितच प्रमोद, खरं तर अरविंद केजरीवाल यांनी शपथ देखील आपल्या मुलांची घेतली होती की मी काहीच केलेलं नाही। त्यामुळे आता नेमकं पुढे या प्रकरणात काय काय समोर येतंय बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपलेली आहे। केजरीवाल यांना राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। तर मफलरवाला आत गेला, काही दिवसात मानेला पट्टा असलेला जाईल, ही खोचक टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली। ज्या मद्य घोटाळ्यामध्ये केजरीवाल यांना अटक झाली आहे त्याच घोटाळ्यातल्या काही ठेकेदारांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भाजपाला दिले असा आरोप राऊतांचा आहे। त्याला आता आमदार नितेश राणे यांनी उत्तरही दिलेलं आहे, बघूयात। अरविंद केजरीवाल यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे। भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा। याच घोटाळ्यातल्या प्रमुख ठेकेदारांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिलाय की नाही, प्रोसीड ऑफ क्राईमचा मनी पीएमएलए ऍक्ट नुसार जर तुमच्या खात्यात गेला असेल तर सगळ्यात आधी मनी लॉन्ड्रिंगचा खटला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांवर व्हायला पाहिजे। लिकर स्कॅमचं मातोश्री कनेक्शन काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर पहिलं उद्धवजी आणि त्याच्या कामगारांनी आम्हाला दिलं पाहिजे। काल मफलरला अटक झाली, आता येणाऱ्या दिवसामध्ये मानेचा पट्टा लावणाऱ्याला अगर अटक झाली तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही।